माझे नाव सुनील गोविंद खराडे. मी राहणार महालक्ष्मी नगर, तामगाव, नेरली. माझ्या आरोग्याची समस्या होती. मला स्टोनचा जास्त प्रॉब्लेम होता. त्याने मूतखडा म्हणतात त्याला. त्याचा जास्त त्रास होत होता. 2दा ऑपरेशन झालं. बाकी परत आणि डॉक्टरांनी परत खर्च सांगितला होता तिसऱ्या ऑपरेशनसाठी. आजारपणासाठी 2दा मी ऑपरेशन केले. एका ऑपरेशनला 20,000, असे 2दा ऑपरेशन 40,000 रुपये घातलेत. बाकी वरचेवर औषधं गोळ्या ह्यांचं बघितलं कमीत कमी 1,00,000-1.5 लाखाच्या घरात गेलं होतं. सरळ वास्तूचे ज्या दिवसापासून आम्ही निवारण केलं त्या दिवसापासून मला कम्फर्टेबल वाटायला. मूतखड्याचा वगैरे असा काय त्रास होता, काही वाटलाच नाही. 3 महिन्यातच मला त्याचा रिझल्ट मिळाला. 3 महिन्यात आरोग्याची समस्या बंद झाली. आता माझे जीवन पूर्णपणे सुरळीत लागलेलं आहे. आर्थिक समस्या भरपूर होत्या. मग त्यातून घर बांधल्यानंतर घराचं कर्ज, त्यातून EMI वरचेवर जात नव्हते. मग त्याच्या बाकीचं बाहेर देवाणघेवाण जे होत होती ती उलाढाल परत जात नव्हती. ज्याच्याकडून पैसे घेतले त्याला परत जात नव्हते पैसे. अशा गोष्टी माझ्याकडून घडत होत्या. परत त्या जेवढी राबणूक होती त्यातून पैसा येत होता, परत पैसा हातात टिकत नव्हता. तो टिकत नसल्यामुळं मला सांगितल्यानंतर ही ज्या गोष्टी मी केल्या, सरळ वास्तूचे निवारण ज्या वेळा मी केलं त्याच्यानुसार गेले 3 महिने मी पूर्णपणे त्यातून आता मी सावरलेलो आहे की जेणेकरून EMI माझे वरचेवर जातात. परत कर्ज माझं नील होत आलं. ह्या गोष्टी मला ज्या वेळा मी सरळ वास्तूचे निवारण केलं त्यावेळीच मला ह्याच्या फरक जाणवला. आर्थिक पैशाची जी अडचण होत होती ते आता पूर्ण आपण त्यातून बाहेर पडलेलो आहे. आता गेल्या दसऱ्याला मी दुसरी परत गाडी मी टू व्हीलर परत घेतली. माझ्या मुलाचे नाव सागर सुनील खराडे. शिक्षण 12वी फाउंडे टेक्नॉलॉजी केलं आहे. त्याच्या नोकरीसाठी पण तो बरेच 2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता. 5 स्टार MIDC आमच्या शेजारीच आहे, तिथं त्याने इंटरव्ह्यू दिला होता. 2दा त्याला नोकरीवर बोलवला. परत त्या मनासारखी नोकरी नसल्यामुळे त्यानं तो जॉब बंद केला. परत दुसऱ्या कंपनीमध्ये त्यानं इंटरव्ह्यू दिला. तिथं पण त्यांनी कामावर याला सांगतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं. गेले 15 दिवस त्यांनी पण तसंच टोलाटोली केली. त्याच्यानुसार त्यांनी तो जॉब पण त्यातून गेला. ज्यावेळी मी चंद्रशेखर गुरुजींची ज्यावेळेला मार्गदर्शन सरळ वास्तूची ज्यावेळी घेतली त्यानंतर 3 महिन्यात त्याला गोकुळशेगाव MIDC इथंच एका खाजगी कंपनीत परमनंट जॉब त्याला मिळाला. आता तो त्यातून समाधानी आहे की ज्याचं माझं क्वालिफिकेशन काय होतं त्यानुसारच त्याला जॉब मिळाला. MIDCमध्येच तो आता सिलेक्ट आहे. आणि आता त्याचे आता काय बाकीच्या आर्थिक दृष्टिकोन म्हटलं तर ते आपल्याला त्याचा हातपाल पण लागते. पैशाची जीच अडचण होती त्या नोकरीतून आपल्याला आता त्यातून, आणि नोकरी आमच्या मनासारखी पण त्याला मिळाली. घरात वरचेवर आमचे दोघांची नवरा बायकोचे सतत भांडणं होत होते. सतत एकमेकाची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं वाद होत होते. अशा गोष्टी आम्हाला जाणवत होत्या. सुरुवातीलापासून आमचं मुलग्याचं माझं पटत नव्हतं. त्यात दोष आमच्या दोघांच्यामध्ये निर्माण झाला होता. कारण आम्ही तिघंच घरात असल्यामुळे तिघांचं एकमेकाशी मतभेद पटत नव्हते. ज्यावेळी मी सरळ वास्तूचे मार्गदर्शन आम्ही घेतले त्याच्यानुसारच आमची घरातील भांडण तडता यातून आम्ही आता पूर्णपणे व्यवस्थित आहे की आता मुलग्याचं भांडण आमच्याशी होत नाही किंवा बायकोशी माझं होत नाही. सरळ वास्तूबद्दल माझं एकच मत राहील, सरळ वास्तू हे चांगलं आहे. सरळ वास्तू केल्यानं आपल्या घराची प्रगती होते, आपण प्रगतशील होतो आणि ज्या समस्या आपल्या त्या समस्यातून आपण खरोखर बाहेर पडतो. तसं मी इतरांनाही सांगू इच्छितो की बाबा तुम्हीही मार्गदर्शन घ्या, त्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि ते तुम्ही करून पूर्ण तुमची प्रगती जी थांबली असेल ते परत सुरळीत तुम्ही करून घ्या. चंद्रशेखर गुरुजीचे शिष्य त्यांच्या पूर्ण टीमला माझ्या परिवाराकडून माझ्याकडून आभार मानतो.